श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे बायकोची हिम्मत। अरे वा समीर, अजूनही तीच 5 वर्ष जुनी टू व्हीलर। आणि हे वाक्य समीरच्या भावाने बोलताच सगळ्या हॉलमध्ये हशांचा आवाज घुमला। समीरच्या हातातला चहाचा कप थरथरला। त्याने डोळे खाली घातले। काय रे, आजकाल कारशिवाय बाहेर पडायचीही लाज वाटते लोकांना। आणि तू, दुसरा भाऊ म्हणाला, पण चालायचं, ज्याची ऐपत नाही त्याला काय करणार। पुन्हा एकदा सगळे हसले। संजना चहाचा ट्रे घेऊन तिथेच उभी होती, पण कान मात्र त्या शब्दांवर खिळले होते। ऐपत नाही हा शब्द तिच्या मनात घुसला काट्यासारखा। कार्यक्रमाचं वातावरण। आज घरात मोठा कार्यक्रम होता। मोठ्या भावाच्या नवीन बंगल्याची सत्यनारायण पूजा। भक्कम बंगला, महागडं फर्निचर, झुंबर, एसी, सगळीकडे श्रीमंतीचा माज ओसंडून वाहत होता। तीनही भाऊ आपापल्या बायका मुलं घेऊन आले होते। प्रत्येकजण आपल्या यशाच्या गप्पा मारत होता। माझी कार तर आता बदलायचा विचार करतोय। आमचं घर लोन मुक्त झालंय। बिझनेस तर इतका वाढलाय की वेळच मिळत नाही। आणि त्या सगळ्यांच्या मध्ये समीर, शांत, साधा, नेहमीप्रमाणे दुर्लक्षित। कोणी त्याला काही विचारत नव्हतं, आणि विचारलं तरी टोमण्यांसाठीच। समीर आतून तुटलेला। समीर हा घरातला सगळ्यात लहान भाऊ, नोकरी करणारा, प्रामाणिक, कोणाच्याही पायावर पाय न देणारा। पण आयुष्याने त्याला आणखी साथ दिली नव्हती। भाऊ बिझनेसमध्ये, प्रॉपर्टीत पुढे गेले, तो मात्र अजून सेटल व्हायचा आहे या टप्प्यावरच होता। घर नाही, कार नाही, हे शब्द त्याच्या कानात सतत घुमत होते। त्याला उत्तर द्यायचं होतं, पण शब्दच सापडत नव्हते। संजना हे सगळं पाहत होती। ती समीरची बायको, शांत, सुसंस्कृत, पण स्वाभिमानी। तिला माहिती होतं समीर किती मेहनत करतो, तो किती वेळा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो, दुसऱ्यांची मदत करतो। पण आज तिच्या नवऱ्याचा सार्वजनिक अपमान होत होता। ती ट्रे ठेवते, हळूच समीर जवळ येते। तुम्ही ठीक आहात ना, ती विचारते। समीर फक्त मान हलवतो। एक भाऊ मोठ्याने म्हणतो, अरे संजना, तुम्ही अजून भाड्याच्याच घरात राहतात ना। सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं। ती क्षणभर गप्प राहते। हो, ती शांतपणे म्हणते, म्हणजे अजून स्वतःचं घर नाही। त्याच्या आवाजात उपरोध नाही। काय सांगायचं, आजकाल तर घर म्हणजे स्टेटस सिम्बॉल आहे। हशा। संजना काहीच बोलत नाही, पण तिच्या मनात वादळ उठतं। घर म्हणजे स्टेटस सिम्बॉल नाही, घर म्हणजे सुरक्षितता आहे, सन्मान आहे। पण ती शब्दात उत्तर देत नाही। कार्यक्रम संपतो, सगळे आपापल्या गाड्यात बसून जातात। समीर आणि संजना त्यांच्या टू व्हीलरवरून घरी निघतात। रस्ता शांत, पण दोघांच्या मनात मात्र कोलाहल। बराच वेळ कोणीच काही बोलत नाही। शेवटी संजना बोलते, आज जे झालं ते चांगलं झालं नाही। तिचा आवाज थरथरत होता। समीर गाडी बाजूला लावतो। सोड ना, सवय आहे। तो हसण्याचा प्रयत्न करतो, पण ते हसणं खोटं होतं। नाही, संजना ठामपणे म्हणते, ही सवय नसावी। तो तिच्याकडे पाहतो। ते माझ्या नवऱ्याची टिंगल उडवत होते, आणि मी ते पाहत उभी होते। ती थांबते। मला ते मान्य नाही। आपण काहीतरी करायला हवं, ती म्हणते। काय करणार, समीर थकलेल्या आवाजात विचारतो। एकदम घर, गाडी कुठून आणणार। संजना थोडा वेळ शांत राहते, मग म्हणते, आपण स्वतःचा बिझनेस सुरू करूया। समीर दचकतो, बिझनेस? आपल्याकडे भांडवल कुठे आहे? आपल्याकडे मेहनत आहे, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते। आणि माझा विश्वास आहे। समीर गप्प। आज त्यांनी जे केलं ना, ती पुढे म्हणते, त्याचं उत्तर आपण शब्दांनी देणार नाही, मग यशाने। त्या रात्री संजना झोपली नाही। ती छताकडे पाहत होती। आज माझ्या नवऱ्याचा अपमान झाला, पण उद्या त्याचं नाव अभिमानाने घेतलं जाईल। ती मनाशीच म्हणाली, मी बायको आहे, पण गरज पडली तर ढालही बनेल।
आणि शस्त्रही. बाहेर अंधार होता, पण त्या घरात एक नवा उजेड जन्म घेत होता. त्या रात्रीनंतर घरात एक वेगळी शांतता होती. ती शांतता झोपेची नव्हती, ती विचारांची होती. संजना पलंगावर पाठ टेकवून बसली होती. समीर बाजूला झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्यालाही झोप लागत नव्हती. छतावरचा पंखा फिरत होता, आवाज एकसारखा, पण मनातल्या विचारांचा वेग मात्र प्रचंड होता. खरंच शक्य आहे का संजना? समीरने हळूच आवाज दिला. आपण जे ठरवलंय ते खरंच शक्य आहे का? ती हळूच त्याच्याकडे वळली. काय शक्य नाही? तिने विचारलं. बिझनेस. तो थोडा थांबला. आपल्याकडे ना पैसे आहेत ना मोठ्या ओळखी. संजना क्षणभर शांत राहिली, मग म्हणाली, आपल्याकडे स्वप्न आहे आणि ते पुरेसं आहे. समीर हसला, पण ते हसणं अजूनही अर्धवट होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी संजना लवकर उठली होती. स्वयंपाकघरात चहा ठेवताना ती कागद पेन घेऊन बसली. आपण काय करू शकतो? ती स्वतःशीच पुटपुटली. समीरची ताकद काय? प्रामाणिकपणा, लोकांशी वागण्याची पद्धत आणि प्रोडक्ट बनवण्याचा थोडा अनुभव. ती सगळं लिहून काढते. समीर उठतो. हे काय? तो कागद पाहत विचारतो. आपलं भविष्य. ती ठामपणे म्हणते. तू जे काम करतोस ना ऑफिसमध्ये, ती म्हणते, तेच आपण स्वतःसाठी का नाही करायचं? समीर विचारात पडतो. लोकांना विश्वास हवा असतो, तो म्हणतो. नाव हवं असतं. नाव आपण बनवू, ती म्हणते. हळूहळू पैसा हा शब्द दोघांच्या मध्ये उभा राहतो. बँकेत जातात, लोनची चौकशी करतात. गॅरंटी? बँक मॅनेजर विचारतो. समीर खाली पाहतो. आत्ता नाही, तो हळूच म्हणतो. मॅनेजर हसतो. मग कठीण आहे. बाहेर येताना समीर निराश दिसतो. मी सांगितलं होतं ना, तो म्हणतो. संजना थांबते. आपण अजून हार मानलेली नाही. माझ्याकडे लग्नामध्ये मिळालेलं सोनं आहे. ते किमान 2.5 लाखापर्यंत असेल. आपण ते वापरू शकतो. घरच्यांचा विरोध. संध्याकाळी समीरची आई फोन करते. आज भाऊ भेटला होता, ती म्हणते. तो म्हणत होता तू काहीतरी नवीन सुरू करणार आहेस. समीर गप्प. अशा हवेतल्या गोष्टी करू नकोस, आई म्हणते. आपली ऐपत बघ. हा शब्द पुन्हा. ऐपत. संजना ऐकत असते. फोन ठेवताच ती म्हणते, आपली ऐपत आपणच वाढवणार आहोत. बिझनेसची सुरुवात होते. छोट्या खोलीतून. जुना टेबल, जुना लॅपटॉप. पहिला ग्राहक मिळत नाही. दिवस जातात. संजना घरकाम, बाहेरची धावपळ आणि कागदपत्र सगळं करते. समीर कधी निराश होतो, कधी चिडतो. कदाचित हे आपल्यासाठी नाही, तो एकदा म्हणतो. संजना काही बोलत नाही, फक्त म्हणते, थोडा वेळ दे. एक दिवस समीरचा भाऊ भेटतो. काय रे उद्योगपती, तो हसत म्हणतो. झालं का काही? समीर गप्प. संजना हसते. होईल, ती शांतपणे म्हणते. थोडा वेळ लागतो. भाऊ मान हलवतो. तुमच्यासारख्यांना वेळच लागतो. तो निघून जातो. त्या शब्दांनी समीर हादरतो, पण संजना त्याचा हात घट्ट धरते. पहिली संधी. एका संध्याकाळी समीरला फोन येतो. तुम्ही काम घेऊ शकता का? फोनवरचा आवाज विचारतो. समीर दचकतो. हो, तो पटकन म्हणतो. नक्की. फोन ठेवताच तो संजनाकडे पाहतो. पहिला ऑर्डर. संजना हसते. ते हसणं वेगळंच असतं. पहिला ऑर्डर, पण त्यात अडचण येते. प्रोडक्ट कस्टमरला पाठवण्यासाठी उशीर होतो. समीर कोलमडतो. मी सांगितलं होतं, तो स्वतःलाच म्हणतो. संजना मात्र शांत. चूक म्हणजे शेवट नाही, ती म्हणते. चूक म्हणजे शिकवण. चूक दुरुस्त करते. परत अशी चूक होऊ नये याकडे लक्ष देते. बदल सुरू होतो. दुसरा ऑर्डर. तिसरा. हळूहळू नाव ओळखलं जाऊ लागतं. समीरचा चेहरा बदलतो. तो अधिक बोलू लागतो. डोळ्यात आत्मविश्वास दिसतो. एक दिवस तो म्हणतो, आज मला अभिमान वाटतो. संजना काही बोलत नाही, फक्त हसते. त्या रात्री संजना बाल्कनीत उभी असते. खाली शहराचे दिवे चमकत असतात.
हा रस्ता लांब आहे, पण आपण चालायला सुरुवात केली आहे. मागून समीर येतो. आज, तो म्हणतो, आज मला वाटतं आपण बरोबर ठरवलं. संजना हळूच म्हणते, ही फक्त सुरुवात आहे. सकाळचा सूर्य आज वेगळाच वाटत होता. नेहमीसारखा तोच रस्ता, तीच बाल्कनी, तेच शहर. पण संजनाच्या मनात मात्र काहीतरी बदललं होतं. तिच्या हातात चहाचा कप होता, पण डोळे समोरच्या डायरीवर खिळे होते. त्या डायरीत आता फक्त खर्चाची यादी नव्हती. आज तिथे नफा लिहिलेला होता, छोटा पण स्वतःच्या मेहनतीचा. समीर कामासाठी तयार होत होता. त्याच्या चालण्यात फरक होता, त्याच्या बोलण्यात ठामपणा होता. आज क्लायंट भेटायला येणार आहे, तो संजनाला सांगतो. ती हसते. माझ्या नवऱ्याला अपॉइंटमेंट असतात, हेच मला भारी वाटतं. समीर हसतो. ते हसणं आता लाजेचं नव्हतं, ते आत्मविश्वासाचं होतं. आई पुन्हा फोन करते. आज भाऊ बोलला होता, ती म्हणते. तो म्हणाला, तुझं काम चाललंय म्हणे. समीर थोडा थांबतो. हो आई, तो शांतपणे म्हणतो. हळूहळू. आईचा आवाज मवाळ होतो. बघ, स्वतःची काळजी घे. संजना हे सगळं ऐकते. ती काहीच बोलत नाही, पण तिला कळतं, लोक यशाबरोबर बदलतात. एका संध्याकाळी संजना समीर समोर बसते. आपण काहीतरी ठरवूया, ती म्हणते. काय? समीर विचारतो. फक्त कमवायचं नाही, ती म्हणते. साठवायचं आणि पुढचं पाऊल टाकायचं. समीर तिच्याकडे पाहतो. घर. ती मान हलवते. आपलं घर. क्षणभर शांतता. ते शब्द समीरच्या कानात पुन्हा पुन्हा घुमतात. आपलं घर. आपण अजून तयार नाही, समीर हळूच म्हणतो. लोन, जबाबदाऱ्या. संजना शांतपणे ऐकते. तू कधीच तयार नसशील, ती म्हणते. कारण भीती कायम असते. ती पुढे म्हणते. आपला बिझनेस आता चांगला चालू लागला आहे. आपण चांगलं प्रॉफिटमध्ये आहोत. आपल्याला सुरुवात करायची आहे. मी 4 वर्ष झाले याची वाट पाहत आहे. समीर दीर्घ श्वास घेतो. ठीक आहे, तो म्हणतो. पण एक अट आहे. काय? हे सगळं आपण एकत्र करणार. संजना हसते. रविवार. दोघे घर पाहायला जातात. मोठे बंगले नाहीत, पण स्वच्छ, साधं, प्रकाशाने भरलेलं घर. संजना खोलीत फिरते. भिंतीवर हात फिरवते. इथे आपली सकाळ असेल, ती म्हणते. इथे आपली शांतता. समीर बाल्कनीत उभा राहतो. खाली रस्ता दिसतो. इथूनच आपण सुरुवात करू. घर पाहताना त्याला कार्यक्रम आठवतो. अजूनही भाड्याच्या घरातच ना? तो क्षणभर थांबतो. संजना त्याचा हात धरते. ते जुने दिवस होते, ती म्हणते. आपण पुढे आलोय. लोन आणि कागदपत्र बँकेत पुन्हा जातात. यावेळी मॅनेजर वेगळ्या नजरेने पाहतो. बिझनेस रिपोर्ट चांगला आहे, तो म्हणतो. समीर आश्चर्याने पाहतो. लोन मंजूर होईल, मॅनेजर पुढे म्हणतो. संजना डोळे मिटते. हा क्षण तिला त्या अपमानाच्या कार्यक्रमापर्यंत घेऊन जातो. आज शब्द नाही, आज कागद बोलत आहेत. पहिली मोठी खरेदी, गाडी. घरासोबतच संजना आणखी एक निर्णय घेते. गाडी. समीर हसतो. अजून ती जुनी आहे ना? नाही, ती ठामपणे म्हणते. आपण नवीन घेणार. मी त्याच्यासाठीच तुझ्या गुपचूप सेविंग केली होती. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. घर आपण घेणार आहोत, पण त्याआधी आपण गाडी घेणार आहोत. शोरूममध्ये जातात. 4 चाकी. समीर गोंधळतो. ही आपल्याला झेपेल का? झेपणारच, संजना म्हणते. माझ्याकडे पूर्ण पैसे आहेत. गाडीची चावी हातात घेताना समीरच्या डोळ्यात पाणी येतं. आज, तो हळूच म्हणतो. आज मला माझा अपमान आठवत नाही. भाऊ पुन्हा भेटतो. नवीन गाडी? तो आश्चर्याने विचारतो. हो, समीर शांतपणे म्हणतो. बरंय, तो काहीसा अडखळत म्हणतो. संजना लक्ष देते. टोमणे नाहीत, हशा नाही, फक्त शांतता. त्या रात्री ती डायरी उघडते. आपण कुणाला उत्तर दिलं नाही, आपण फक्त पुढे गेलो, ती लिहिते. यश हे ओरडत नाही, ते शांतपणे उभं राहतं आणि सगळ्यांना दिसतं. घराचा करार साईन होतो. घर आता त्यांचं असतं.
संजना त्या कागदांवर हात ठेवते. आपण केलं, ती हळूच म्हणते. समीर काही बोलत नाही. तो फक्त तिच्याकडे पाहतो. त्या नजरेत कृतज्ञता आहे, आदर आहे आणि प्रेम आहे. घराच्या बाल्कनीत उभं राहून दोघं शहराकडे पाहतात. दिवे लुकलुकत असतात. समीर म्हणतो, कधी वाटलं नव्हतं असं काहीतरी घडेल. संजना हसते, कारण तू फक्त पाहत होतास. ती म्हणते, मी मात्र विश्वास ठेवत होते. ते दोघं शांत उभे राहतात. आत अजून एक कार्यक्रम बाकी होता. एक पूजा, जिथे शब्द नाहीत पण सगळ्यांची बोलती बंद होणार होती. पहाटेचा अंधार अजून पूर्णपणे विरलेला नव्हता, पण संजनाच्या मनात उजेड पसरला होता. आजचा दिवस वेगळा होता. आज त्यांच्या घराची पूजा होती, पण त्या पूजेमागे वर्षानुवर्षाची शांत लढाई उभी होती. घराच्या दारावर तोरण लावलं जात होतं. फुलांचा सुगंध हवेत मिसळत होता. संजना स्वतः फुलं माळत होती. तिला अजूनही ते दिवस आठवत होते, जेव्हा ती भाड्याच्या घरात मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य उभारत होती. आज भिंती नवीन होत्या, पण स्वप्न जुनीच होती. फक्त ती आता पूर्ण झाली होती. समीर शांतपणे बाजूला उभा होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. ती गर्वाची नव्हती, ती समाधानाची होती. संजना आणि समीरने कुठेही गाजावाजा केला नव्हता. फक्त जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं. एक साधं आमंत्रण, घराच्या पूजेसाठी जरूर यावं, इतकंच. कोणालाही खास नाव घेऊन नाही, कोणालाही वेगळं महत्त्व नाही. जसं सगळं आयुष्य त्यांनी जगलं होतं, शांतपणे. पहिली गाडी दारात थांबते. मोठा भाऊ. त्याच्या नजरेत आधी घर जातं, मग तोरण, मग सजावट. तो क्षणभर थांबतो. हे एवढं? त्याच्या मागोमाग इतर भाऊ येतात. त्यांच्या बायका, मुलं, सगळ्यांच्या नजरा घरावर स्थिरावतात. कुणी काही बोलत नाही, फक्त नजरा, ज्यात प्रश्न आहेत आणि थोडीशी अस्वस्थता. सगळे आत येतात. घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ, सुबक, महागडं नव्हे पण सजक. फर्निचर साधं पण नीट निवडलेलं. भिंतीवर फोटो. हे घर दाखवत नव्हतं, ते सांगत होतं, हे संजना आणि समीरचं घर आहे. पहिली कुजबूज, घर छान आहे. एका भाऊजाईचा आवाज. हो. दुसरी मान हलवते. खूपच. तिसरा भाऊ काहीच बोलत नाही. तो फक्त आजूबाजूला पाहत राहतो. त्या सगळ्यांना आठवतं, अजूनही भाड्याच्या घरातच ना, तोच आवाज, पण आज उलट्या दिशेने. पूजा सुरू होते. पुजारी मंत्र म्हणतो. धूप, फुलं, अगरबत्ती. संजना आणि समीर शांतपणे बसतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही अभिमान नाही, कुठलाही विजयभाव नाही, फक्त नम्रता. ते कोणालाही मुद्दाम चिडवू पाहत नाहीत, कोणाकडेही मुद्दाम दुर्लक्ष करत नाहीत. ते स्वतःत आहेत. तो क्षण तिथे शब्द हरवतात. पूजेनंतर सगळे उभे राहतात. मोठा भाऊ पुढे येतो. तो घराकडे पुन्हा एकदा पाहतो. समीर, तो म्हणतो. सगळ्यांची नजर त्यांच्यावर. हे घर. तो थांबतो. क्षणभर शांतता. सगळ्यात चांगलं आहे. ते वाक्य हवेत तरंगत राहतं, पण त्या शब्दांनी कित्येक वर्षांचे टोमणे एका क्षणात विरून जातात. संजना काहीच बोलत नाही. ती फक्त नम्रपणे मान हलवते. समीर म्हणतो, तुम्ही आलात हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. इतकंच. ना टोमणा, ना आठवण करून देणं. तेच सगळ्यात जड ठरतं. आतून लागलेली जखम. एक भाऊ बाजूला बसतो. त्याच्या मनात विचार. आपण काय बोलत होतो? कशावर हसत होतो? त्याच्या बायकोच्या नजरेत थोडीशी लाज. आपण त्यांना कमी लेखलं. ती हळूच म्हणते. तो काहीच बोलत नाही. संजना स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी चहा बनवण्यासाठी जाते. ती थांबते. आज जर मी काही बोलले असते तर हा विजय छोटा झाला असता, पण आज शांतता बोलते. तिला त्या कार्यक्रमाची आठवण येते. हशा, टोमणे, अपमान. ती डोळे मिटते. आज काहीच उरलेलं नाही. गाडी, जी प्रश्न विचारते. पूजेनंतर सगळे बाहेर येतात. समीरची 4 चाकी गाडी दारात उभी. एक भाऊ विचारतो, नवीन घेतली? हो. समीर शांतपणे म्हणतो. छान आहे. तो हळूच म्हणतो.
त्याच्या आवाजात आता उपहास नाही, फक्त स्वीकार आहे. एक भाऊजय संजनाकडे येते. तू खूप धीराने सगळं केलंस, ती म्हणते. संजना हसते. मी काहीच केलं नाही, ती म्हणते. आम्ही फक्त चालत राहिलो. ती पुढे काही म्हणत नाही, पण तिच्या डोळ्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. बायकोची हिंमत म्हणजे भांडण नव्हे, तर नवऱ्याला उभं करणं. सगळे निघायला लागतात. हात मिळवणी, औपचारिक हसू. पण प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू असतं. समीर आणि संजना दारात उभे राहून सगळ्यांना नमस्कार करतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण तो गोड आहे. संध्याकाळी सगळे परत गेल्यावर घरात परतलेली शांतता. दार बंद होतं. घरात शांतता पसरते. समीर सोफ्यावर बसतो. दीर्घ श्वास घेतो. आज, तो म्हणतो, आज मला कळलं शांत राहणं किती मोठं असतं. संजना त्याच्या शेजारी बसते. कारण आपण स्वतःला सिद्ध केलं, ती म्हणते. समीर तिच्याकडे पाहतो. तू नसतीस तर, तो थांबतो. ती हसते. तू नसतास तर माझी हिंमतही उभी राहिली नसती. ते दोघं एकमेकांकडे पाहतात. बाहेर संध्याकाळ उतरते. घरात दिवा लावला जातो. तो दिवा फक्त प्रकाश देत नाही, तो एका प्रवासाचा शेवट सांगतो. अपमानाने माणूस तुटतो, पण विश्वासाने उभा राहतो. आणि जेव्हा बायकोची हिंमत नवऱ्याच्या पाठीशी उभी राहते, तेव्हा घरच नाही, इतिहास बदलतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.